नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. रात्रभरासाठी भिजवलेला साबुदाणा आहे हा. आता इथं कच्चा एकच बटाटा घेतलेला आहे. आपण मोठ्या आकारात असल्यामुळे एकच घेतलेला आहे. लहान आकारात घेतला तर 2 घ्या. आता ह्या ठिकाणी वरची साल काढून घेतलेली आहे. साल काढून घेतल्यानंतर छोट्या मोठ्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचंय. पूर्वतयारी न करता झटपट आपण बटाट्यापासून अगदी छान कुरकुरीत काचेसारखे पापड बनवणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे आणि सहज कोणीही बनवू शकतो, इतकी सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी बटाटा आहे कट करून झालेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जे की वरचा स्टार्च पूर्ण निघून जाईल. आता ह्या ठिकाणी पाण्यामध्ये आपण बटाटा जो आहे तो टाकलेला आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे बटाटे जे आहे ते सुरुवातीला टाकून देणार आहोत. आता आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकून आपण सुरुवातीला हे फिरवून घेणार आहोत. एक वाटी पाणी टाकून आपण फिरवून घेतलेलं होतं. आता कढई गॅसवरती ठेवली आहे. त्यामध्ये आता आपल्याला बॅटर टाकून द्यायचे. थोडीशी दरदरीत आपण ह्या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे. अगदी पेस्ट बारीक नाही झालं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आणखीन एक वाटी आणि दुसरी आणखीन एक वाटी आपण एकूण किती वाट्या लागले तुम्हाला नंतर सांगेन. आता ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 मिरची टाकून घेतले आहेत. थोडेसे जेणेकरून टाकून घ्यायचे आणि जिरे टाकलेले आहेत. त्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा टाकलेला आहे. 1 वाटी आपण हा साबुदाणा भिजायला ठेवलेला होता. त्यामध्ये सुद्धा आपण आता 1 वाटी इतकं पाणी टाकून आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे. वाटण तयार करताना जर थोडं साबुदाणा राहिला तरी सुद्धा चालतो. अगदी छान कुरकुरीत आपले हे पापड बनून तयार होतात. आता जे वाटण केलेलं आहे ते सुद्धा आपण कढईत टाकलेलं आहे. एकूण आपल्याला ह्या ठिकाणी 5 वाट्या पाणी लागलेलं आहे. आता पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून घेतल्यानंतर गॅस मिडियम ठेवून 10 मिनिटाकरता आपल्याला हे व्यवस्थित बॅटर शिजवून घ्यायचं. 10 मिनिट झाल्यानंतर अगदी घट्टसर आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. अगदी कमी मेहनतीमध्ये घरातच तुम्ही हे पापड बनवू शकता. फॅन खाली सुद्धा घातलं तर 1 तासामध्ये हे पापड चांगले वाळतात. नंतर आपण उन्हाळा टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी पीठ आपलं चांगलं पापडाचं शिजलेलं आहे. शिजलेलं कसं ओळखायचं ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला ट्रान्सफर जेव्हा आपलं पीठ तयार होतं तेव्हा ओळखायचं की पीठ चांगलं तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी गॅलरीतच मी थोडंसं ऊन आलेलं आहे तिथं घालत आहे. जर ऊन असेल तर तुम्ही उन्हात घातलं तरी सुद्धा चालते. लहान मोठ्या आकारामध्ये आपल्याला चिप्स टाईप पापड टाकून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि 15 मिनिटामध्ये आपण हे भरपूर असे पापड बनवू शकतो. फक्त आपल्याला टाकून पळी फक्त टेकवायचं, जास्त आपल्याला फिरवायचं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. आता ह्या पद्धतीने आपल्या सर्व पापड टाकून घ्यायचे. आता आपण 1 दिवसाकरता कडकीत उन्हाला वाळवून घेतलेले पापड अगदी छान वाळलेले आहेत. काचेसारखे पातळ आपले पापड बनवून तयार झाले. तर हे पापड आपल्याला तळून पाहायचे. अगदी सहज कोणीही नवीन सुद्धा बनवू शकते. बिलकुल हे पापड जे आहेत ते बिघडणार नाही. फर्स्ट टाइम जरी बनवलं तर परफेक्ट पापड बनवून तयार होतात. ज्यांना चकल्या बनवण्याचा कंटाळा येतो त्यांनी जर हे पापड बनवले तर बिलकुल चकल्यांची चव ह्या पापडामध्ये येते. त्यामुळे नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण 1-5 पापड तळून पाहिलेले आहेत. अगदी छान कुरकुरीत खुसखुशीत आपले हे पापड बनवून तयार झालेत. आता तुम्हाला पुढे दाखवेलच की पापड किती कुरकुरीत झालेले आहेत. आता ह्या पद्धतीनं आपले पापड तर बनवून झालेत. आपल्याला एक पापड तोडून सुद्धा पाहायचा आहे की किती खुसखुशीत झालेला आहे. आता हे पापड पाहिल्यानंतर आपला दुसरा एक पापडाचा प्रकार पाहायचा आहे. अगदी सोप्या साध्या पद्धतीनं कुरकुरीत उपवासाचे आपण 2 प्रकार ह्या ठिकाणी आज पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान खुसखुशीत आणि साबुदाणा अगदी छान फुललेला आहे आणि कुरकुरीत आपले हे पापड बनवून तयार आहेत. कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून पहा.
चला तर हे तर पापड पाहिले, दुसरे पापड कसं बनायचं ते पाहूया. अर्धा किलो इतके बटाटे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायचा. मोठा असल्यामुळे थोडं मी एक बटाटा जो आहे तो कट करून टाकलेला आहे. तर स्वच्छ सुरुवातीला धुवून घ्यायचे, नंतर पाणी टाकून आपण नेहमीप्रमाणे शिट्ट्या करून घेणार आहोत. आता इथे आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपल्याला कुकरमधून आपण खाली सुद्धा काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झालं की आता आपण ह्यावरची साल काढून घेणार आहोत. पूर्ण बटाट्यावरची आपल्याला असं सुरुवातीला साल काढून घ्यायचे. अगदी झटपट आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता इथे आपण एक टोपलं घेतलेलं आहे आणि छोटी आपण खिसणी घेतलेली आहे. कुठलीही खिसणी घ्या किंवा नेहमी तुम्ही जसं मॅश करता त्या पद्धतीने केलं तरी चालते, फक्त गुट्या राहणार नाहीत. आपल्याला ह्याची काळजी घ्यायची. अगदी लहान खिसणीने सुद्धा अगदी फटाफट खिसलं जातं. नक्की ट्राय करून पहा. आता अशा पद्धतीने आपण सर्व बटाटे जे आहेत ते खिसून घेणार आहोत. कमी कष्टात कमी वेळात झटपट आपण असं बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि त्या साईडला ठेवायचे. आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जो आहे तो आपण पाव किलो घेतलेला आहे. अर्धा किलो बटाट्यासाठी आपण पाव किलो साबुदाणा ह्या ठिकाणी घेतलेला आहे. गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे, जास्त भाजायचं नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला साबुदाणा भाजून होत आहे. आता ह्या ठिकाणी 2 बॅचमध्ये आपण साबुदाणा भाजून घेतला, एकदम सर्व टाकलेला नाही. भाजून झाल्यानंतर आपल्याला थोडासा गार करून घ्यायचं आहे. हाताला चटके बसणार इतका आपण थंड करून घेतलेला आहे. थंड केल्यानंतरच मिक्सरला काढायचे, कारण गरम जर काढलं तर इतकं लहान आकारामध्ये आपल्याला काढता येणार नाही, थोडं मोठं होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला थंड करूनच काढायचे. आता ह्या ठिकाणी एक मोठी अशी परात घेतलेली आहे. जे आपण मॅश केलेला बटाटा आहे तो सुरुवातीला आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि स्प्रेड करायचं आहे असं. आता ह्या ठिकाणी आपण थंड सुद्धा करून घेतलेला आहे, थोडा थंड झालेला आहे बटाटा. आता ह्या ठिकाणी आपण जो साबुदाणा काढून घेतला आहे मिक्सरला ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण चाळतो वरती जर राहिलं तर डबल आणखीन आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. थोडेसे कण राहिलं तर काहीच हरकत नाही. आता अशा पद्धतीने आपला साबुदाणा पूर्ण जे आपण भाजलेला आहे तो पूर्ण आपण मिक्सरला काढून घेणार आहोत. पूर्ण साबुदाणा अशा पद्धतीने आपण मिक्सरला काढून चाळून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला 1 चमचा लाल तिखट, जिरे टाकलेले आहेत पाव चमचा मीठ टाकले. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचे. आता व्यवस्थित आपण हाताने पूर्ण मिक्स करून घेणार. जो बटाटा आहे पूर्ण थंड झालेला आहे, त्यामुळे मिक्स करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. पूर्ण आता पीठ जे आहे ते आपण छान तयार करून घेतलेलं आहे. अगदी छान घट्टसर आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता हे पीठ जे आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे बालुशाही सारखे आपल्याला गोल बनवून घ्यायचे आहे. पूर्ण पिठाचे बालुशासारखे आकार आपण देऊन घेतलेले आहेत. एक चाळणी घ्यायचं, चाळणीवरती आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. गॅसवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये छोटा स्टँड ठेवला, त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. 1 जगभर आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. त्यावरती आपल्याला चाळणी ठेवायचं. कुठलंही भांडं घ्या, तुम्ही जसं नेहमी चाळणी ठेवता त्या पद्धतीने चाळणी बसली पाहिजे. आता ह्या ठिकाणी फक्त आपण 5 मिनिटासाठी आपण ठेवलेलं आहे, जास्त वाफवून घ्यायचं नाही, जे की आपलं पीठ जे आहे ते साबुदाणा एकदम चिकट होईल असं ठेवायचं आणि फक्त एक वाफ द्यायचं आहे आपल्याला. आता 5 मिनिटाकरता वाफ देऊन आपण प्लेट काढलेली आहे वरची आणि आपण आता ह्या ठिकाणी जे आहे आता वाफवलेलं जे बॅटर आहे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं नाही, फक्त थोडं थोडं आपण 1-2-3 आपण ह्या ठिकाणी काढून घेणार आहोत आणि पाण्यावरती आपल्याला तसंच ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी अशी एक स्वच्छ आपण पॉलिथिन घेतलेली आहे, त्याला थोडंसं आपण तेलाचा हात लावलेला, जास्त तेल लावायचं नाही. सुरुवातीला फक्त एक वेळेस आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि 2-3 टाकून जसं की आपल्याला पापड बनायला जमेल असं आपण ह्या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. गरम असल्यामुळे लाटण्याने आपण ह्या ठिकाणी मऊसर करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी चांगलं मऊ झालेलं आहे, कारण वाफवलेलं असल्यामुळे जास्त आपल्याला मळून घ्यायची गरज नाही. आता जितकी आपल्याला पापड बनते तितकी आपण
पीठ तयार करून घेतलेलं आहे. या ठिकाणी मी पुरी मशीन घेतलेली आहे. तुम्ही पापड मशीन घेतली तरीसुद्धा चालते किंवा हाताने प्लेटने कशानेही बनवतात, कारण मी भरपूर अशा ट्रिक अगोदर पापडासाठी सांगितलेल्या आहेत की तुम्ही कशा पद्धतीने प्रेस करून पापड प्रेसचे मोठे करू शकता. आता ह्या ठिकाणी असं ठेवून मी सर्व पापड जे आहे ते अशा पद्धतीनेच मी बनवून घेणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आता ह्या ठिकाणी छोट्या मोठ्या आकारात तुम्ही कुठल्याही आकारात बनवा. अशा पद्धतीने सर्व पापड आता ह्या ठिकाणी बनवून घ्यायचं. नंतर मी हे उन्हाला टाकणार आहे. आता ह्या ठिकाणी माझे सर्व पापड जे आहेत ते बनवून झालेले आहेत. आता मी हे पापड उन्हाला टाकून घेणार आहे. आता ही साधी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येणारे आहे. फर्स्ट टाइम जरी बनवले बिलकुल हे पापड बिघडत नाहीत. चौपट फुलणारे हे पापड आहेत. अगदी कमी वेळात कमी मेहनतीमध्ये बनवता येणारे पापड आहेत. नक्की ट्राय करून पहा. आता घरात बनवून आपण अर्ध्या तासानंतर सुद्धा उन्हात टाकलं तरी सुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी मी 15 मिनिटात घरातच बनवल्यानंतर आपण हे उन्हाला टाकलेले आहेत. अशा पद्धतीने बाल्कनीमध्येच हे पापड टाकले. तुमच्याकडे जिथं ऊन येतं तिथं तुम्ही हे पापड टाकू शकता आणि वाळवून 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपल्याला वाळवून घ्यायचे. आता वाळल्यानंतर पापड आपले असे झालेले आहेत. पाहू शकता अगदी मस्त आकारात आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आपले हे पापड तळून पाहायचे की आपले पापड किती पट फुलू शकतात आणि तळल्यानंतर तुम्हाला ते कळेलच. आता ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे. साबुदाण्याचे पापड कुठलेही असू द्या तळण्यासाठी थोडा वेळ लागतो. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण एक 4-5 पापड तळून पाहणार आहोत. आता पापड तळल्यानंतर तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल की किती भन्नाट चवीचे आणि अगदी सुरेख रंगामध्ये आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. अगदी खुसखुशीत कुरकुरीत. उपवासासाठी जर असे पापड आपण वर्षभरासाठी बनवून ठेवलं, दुसरे पापड करण्याची गरजच नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की पापड कसे झालेत किंवा तुम्हाला वाळवण्याचे कुठले पदार्थ पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक पापड तोडून सुद्धा दाखवेन की किती खुसखुशीत हे पापड झालेले आहेत. ती कुरकुरीत अजून गरम आहे तरी सुद्धा अगदी खुसखुशीत हे पापड झालेले आहेत. सोपी पद्धत आहे. आता हे ठिकाणी आपण पापड मोडून सुद्धा पाहिलेलं आहे. अगदी खुसखुशीत आपले पापड झालेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.